नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी इंग्रजी ह्या विषयातील सेक्शन 4 म्हणजेच जांद्र नॉवेल हा बघणार आहोत। आणि मित्रांनो, ह्या सेक्शन 4 मधलं हिस्ट्री ऑफ नॉवेल हे जे 4 मार्क्ससाठी कंपल्सरीचा प्रश्न विचारला होता तुमच्या क्वेश्चन नंबर 5A मध्ये, त्याची आज चर्चा करणार आहोत। मित्रांनो, नॉवेलचा इतिहास, नॉवेल कसं जन्माला आलं, कसं ते वाढलं, कोणकोणी नॉवेल घडवण्यामध्ये, कादंबरी चांगली करण्यामध्ये कोणी कोणी भर घातली, याची पूर्ण इन्फॉर्मेशन ह्या भागामध्ये दिलेली आहे। मित्रांनो, हिस्ट्री ऑफ नॉवेल, त्याच्यानंतरचा दुसरा धडा टू सर्व विथ लव हे एक नॉवेल आहे। त्याच्यानंतर तिसरं अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज आणि चौथं द साइन ऑफ 4। मित्रांनो, ही चारही लेसन 4 मार्क्ससाठी तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन नंबर 5A, B, C आणि D मध्ये विचारले जातात। आज आपण हिस्ट्री ऑफ नॉवेलचा विचार करू। तर मित्रांनो, ह्या भागावर म्हणजे हिस्ट्री ऑफ नॉवेल ह्या लेसनवर तुम्हाला MCQ टाईपचे प्रश्न विचारले जातात। आता MCQ म्हणजे काय, तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, म्हणजे तुम्हाला रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, ऑड मॅन्स आउट म्हणजे एखादा जर चुकीचा पर्याय असेल तर तो बाजूला काढा आणि राहिलेले पर्याय लिहा, असे प्रश्न तुम्हाला त्या भागावर विचारले जातात 4 मार्क्ससाठी। म्हणजे हा कंपल्सरी टाईपचा क्वेश्चन आहे, याला अभ्यास न करता सोडून तुमचं चालणार नाही। तुम्हाला 4 मार्क्स सहजासहजी या प्रश्नातून मिळणार आहे। त्याच्यामुळे हा भाग आपण चांगला अभ्यासला तर तुमचे 4 मार्क फिक्स होतील। चला तर मग बघू काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे। 18th century gifted 2 literary forms, the periodical essay and novel। की मित्रांनो, 18व्या शतकानी 2 महत्त्वाच्या गोष्टी लिटरेचरमध्ये म्हणजे साहित्याला दिल्या। त्या 2 कोणत्या आहे, तर पिरियडिकल एसे की निबंध आणि नॉवेल म्हणजे कादंबरी। ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी ह्या साहित्यामध्ये 18व्या शतकाने दिल्या। 18th century was the age of intellectual, sentimental and realistic plane। की मित्रांनो, 18व्या शतकामध्ये बौद्धिक, सेंटिमेंटल म्हणजे भावनिक आणि रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी ह्या गोष्टी आपल्याला ह्या नॉवेलमध्ये दिसून येतात ते 18व्या शतकातल्या। नॉवेल, आता इथे व्हॉट इज नॉवेल म्हणजे नॉवेल म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न इथं लेखकांनी केलेला आहे। लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन दॅट डिस्क्राइब्स इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस इन प्रोज फॉर्म। की मित्रांनो, लांब असं म्हणजे मोठ्यात मोठं असं नॅरेटिव्ह, विस्तृत, फिक्शन म्हणजे कथा, दॅट डिस्क्राइब्स इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस की मनुष्याचे जे अनुभव आहे त्या अनुभवावर लिहिलेली एक विस्तृत कथा, जी प्रोज फॉर्ममध्ये असते। पोएट्री फॉर्म असेल किंवा प्रोज फॉर्म असेल। आता पोएट्री फॉर्ममध्ये महाकाव्य लिहिली जातात जर विस्तृत जर असेल तर, पण प्रोजमध्ये कादंबरी लिहिली जाते। तर कादंबरी म्हणजे काय, तर दीर्घ अशी कथा जी प्रोज फॉर्ममध्ये लिहिलेली असते। नॉवेल, धिस वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉवेला मीनिंग न्यू। की मित्रांनो, नॉवेल हा शब्द इटालियन वर्ड नॉवेला म्हणजेच नवीन। तर मित्रांनो, नॉवेल हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 years। एक्झाम्पल, ग्रीक रोमॅन्सेस ऑफ 2nd to 6th century। Threads of the genre can be found in Virgil's Eclogues, Malory's Morte d'Arthur, Geoffrey Chaucer's The Canterbury Tale। मित्रांनो, नॉवेल हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 years
की नॉवेलची 2000 वर्षापासूनचा इतिहास आहे. मग सुरुवातीला ग्रीक रोमॅन्सेस की अद्भुतरम्य गोष्टी, रोमॅन्सेस म्हणजे ह्या 2ऱ्या ते 6व्या शतकापर्यंत लिहिले जायच्या ग्रीकमध्ये. तो धागा थ्रेड्स ऑफ द जॉनरा कॅन बी फाउंड, तो धागा जुळतोय. आणि व्हर्जिल्सचं इकोलॉग्स की व्हर्जिल नावाचा लेखक होता, त्यांनी लिहिलेलं इकोलॉग्स हे पुस्तक, मॅलोरीज मॉर्टेडी आर्थर आणि जॉफ्री चॉसर्स द कॅन्टरबरी टेल्स, तो धागा पार इथपर्यंत येतो आहे. जॉफ्री चॉसर हा आद्य इंग्लिश रायटर आहे ज्याचं द कॅन्टरबरी टेल्स नावाचं पुस्तक प्रसिद्ध आहे. म्हणजे व्हर्जिलच्या इकोलॉगपासून तर जॉफ्री चॉसरच्या द कॅन्टरबरी टेल्सपर्यंत तो धागा गुंफलेला आपल्याला दिसतो. वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल की मित्रांनो, तुम्हाला तिथं जर विचारलं की डॅश डॅश इज वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल आणि 3 पर्याय जर दिलेलं असेल, त्याचं उत्तर आहे मुरासाकी शिकिबू. आणि ते नॉवेल कोणतं आहे? टेल्स ऑफ जेनजी, 1010 मध्ये लिहिलेलं आहे. युरोपियन नॉवेल इज बिगिन विथ स्पॅनिश रायटर मियुल डी सर्वांटेस डॉन क्विक्झट, published in 2 parts 1605 and 1615. की मित्रांनो, युरोपियन नॉवेलची सुरुवात स्पॅनिश रायटर मियुल डी सर्वांटेसपासून झालेली आहे आणि त्यांनी डॉन क्विक्झट नावाचं नॉवेल लिहिलेलं आहे, जे 2 भागामध्ये प्रसिद्ध झालेलं होतं. 1605 मध्ये पहिला भाग आणि 1615 मध्ये दुसरा भाग. 18th century न्यूजपेपर्स अँड मॅगझिन्स अपियर्ड की मॅगझिन्स यायला लागले. 18व्या शतकामध्ये न्यूजपेपरसुद्धा प्रिंट व्हायला लागले. 18th century लिटरेचर कॅरेक्टराइज्ड बाय स्पिरिट ऑफ रिअलिझम अँड डिनायल ऑफ रोमॅन्टिक फीचर्स लाईक एन्थुझियाझम, पॅशन अँड इमॅजिनेशन. की मित्रांनो, 18व्या शतकामध्ये झालं काय तर वास्तववादी चित्रण हे जास्त व्हायला लागलं. की ते एक प्रकारचं वास्तववादी झील ही त्या काळामध्ये त्या लेखकांमध्ये होती 18व्या शतकाच्या. आणि रोमॅन्टिसिझम डिनाय म्हणजे नकार द्यायला लागले लोक. रोमॅन्टिक अद्भुतरम्य ज्या कथा असतात त्या कथांना नकार द्यायला लागले. त्याच्यामध्ये एन्थुझियाझम की उत्साह असेल, त्याच्यानंतर पॅशन, त्याच्यानंतर इमॅजिनेशन. शतकामध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्युशन ब्रिंग्स दीज चेंजेस. आणि 18व्या शतकामध्येच औद्योगिक क्रांती घडली आणि औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं तर राईज ऑफ मिडल क्लास इमर्ज टू ऑक्युपाय अँड इलाइट क्लास. की मित्रांनो, मिडल क्लास हा निर्माण झाला, कारण की पहिले सरंजामशाहीमध्ये राजे आणि राजेच्या राजवाड्यांच्या आजूबाजूचे लोक, श्रीमंत लोक ते आणि गरीब जनता हे 2च वर्ग होते. परंतु ज्यावेळेस इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं त्याच्यानंतर श्रीमंत लोक, मिडल क्लास आणि गरीब, आता मिडल क्लासचं उदय झालेला होता ह्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमध्ये. रिअलिस्टिक पिक्चर ऑफ डेली लाईफ डेपिक्टेड इन नॉवेल. आणि नॉवेलमध्ये रिअलिस्टिक पिक्चर की रोजच्या जीवनाचे व्यथा, आशा आकांक्षा मिडल क्लासच्या, ते नॉवेलचे भाग झाले होते, विषय झाले होते. न्यूली एज्युकेटेड क्लास इमर्ज्ड हू लाईक्स टू रीड. आणि नवीन जो क्लास निर्माण झालेला होता मिडल क्लास, तो शिकायला लागला होता आणि शिकायला लागल्यानंतर त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली होती. ड्रामा अँड पोएट्री फेडिंग अवे. आणि याच्या आधी जो ड्रामा म्हणजे नाटकं लिहिली जायची, त्याच्यानंतर कविता लिहिली जायच्या, त्या कविता नंतरच्या काळामध्ये कमी कमी होत गेला आणि नॉवेल हा साहित्य प्रकार जास्त प्रसिद्ध होत गेला. नॉवेल्स अँड नॉवेलिस्ट. की मित्रांनो, इथं उदाहरणं दिले नॉवेल्स कोणते, त्यांनी कोणते नॉवेलिस्ट ज्यांनी ते नॉवेल लिहिलेलं आहे. द पिलग्रिम्स प्रोग्रेस, जॉन बनियन यांनी हे पिलग्रिम्स प्रोग्रेस नावाचं पुस्तक लिहिलं आहे, नॉवेल लिहिलं आहे 1678 मध्ये. ओरुनोकू, अफ्रा बेन 1888. रॉबिन्सन क्रुसो आणि मॉल फ्लँडर्स डॅनियल डिफो. गलिवर्स ट्रॅव्हल्स जोनाथन स्विफ्ट्स. हे एक सटायर आहे, उपहासात्मक ते एक पुस्तक आहे.
पॅमेला अर्थात व्हर्च्यू रिवार्डेड आणि क्लॅरिसा सॅम्युअल रिचर्डसनने लिहिलेली ती एक एपिस्टॉलरी आहे. एपिस्टॉलरी नॉवेल म्हणजे काय तर सिरीज आहे ती, की एक संपल्यानंतर लगेच दुसरी सुरू होते. अशा पद्धतीने पॅमेला आणि व्हर्च्यू रिवार्डेड एकच आहे आणि क्लॅरिसा एक दुसरं आहे. तर पॅमेला आणि व्हर्च्यू रिवार्डेड इज कॉल्ड एपिस्टॉलरी नॉवेल्स. तर ह्या पद्धतीने तुम्हाला 1 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी ह्या लेखकांपैकी जोड्या लावण्यासाठी विचारलं जाईल किंवा रिकाम्या जागांमध्ये तुम्हाला विचारलं जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो, इथे 18व्या शतकामध्ये कोणकोणते नॉवेलिस्ट होते त्यांची यादी दिलेली आहे. ऑड मॅन्स आउटमध्ये तुम्हाला ती यादी इथे उपयोगात पडेल. हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स स्टर्न, टोबियास स्मॉलेट, चार्ल्स डिकन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथॅनियल हॉथॉर्न, होरॅस वॉलपोली, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन्स आणि H.G. वेल्स हे 18व्या शतकातले नॉवेलिस्ट होते मित्रांनो. 20व्या शतकातले नॉवेलिस्ट E.M. फॉस्टर, जेम्स जॉइस, जोसेफ कॉन्रॅड, हेनरी जेम्स, जॉर्ज ओरवेल, ग्राहम ग्रीन, D.H. लॉरेन्स, विलियम गोल्डिंग, अँथनी बर्गेस. त्याच्यानंतर इमिग्रंट ऑथर्स. इमिग्रंट ऑथर्स म्हणजे काय तर एका देशातून आले आणि दुसऱ्या देशामध्ये मायग्रेट झाले आणि त्याच देशामध्ये ते राहिले, म्हणजे भारतातून गेलेले सलमान रश्दी. त्याच्यानंतर V.S. नायपॉल जे भारतीय वंशाचे ते त्रिनिदादमध्ये त्यांनी त्यांचं लिखाण केले. काझो इशिगुरा जपानचे हे नॉवेलिस्ट आहे जे जपानमधून अमेरिकेमध्ये राहायला गेले. तर ह्या पद्धतीने ते इमिग्रंट्स ऑथर्स आहे. त्याच्यानंतर विमेन नॉवेलिस्ट, की विमेन नॉवेलिस्ट कोणकोणत्या होत्या. एवेलिना, एवेलिना हे जे नॉवेल आहे ते कोणी लिहिलं, फ्रान्सिस बर्नी नावाच्या लेखिकेने. एवेलिना फ्रान्सिस बर्नी. गॉथिक नॉवेल्स. आता गॉथिक नॉवेल्स म्हणजे काय की ज्या नॉवेलमध्ये हॉरर पण आहे आणि रोमॅन्टिसिझम पण आहे असे नॉवेल, जे कोणी लिहिलेले आहे, ॲन रॅडक्लिफ यांनी. फ्रँकनस्टेन सायन्स बेस्ड नॉवेल कोणी लिहिलं आहे, मेरी शेलीने. द वुदरिंग हाईट्स हे नॉवेल इमिली ब्रॉन्टे नावाच्या लेखिकेने लिहिलं आहे. त्याच्यानंतर जेन आयर, शार्लोटी ब्रॉन्टे, मेरी आन इव्हान्स ज्यांचं खरं नाव जॉर्ज इलियट आहे, त्यांनी सायकोलॉजिकल नॉवेल्स लिहिलेले आहे. मेरी आन इव्हान्स इज फेमस फॉर सायकोलॉजिकल नॉवेल्स. त्याच्यानंतर व्हर्जिनिया वुल्फ यांनी ह्या लेखिका पायोनियर ऑफ द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही जी नवीन पद्धत आहे नॉवेल लिहायची, ती पद्धत शोधून काढणारी ही लेखिका आहे. पायोनियर म्हणजे अग्रणी. की ह्या व्हर्जिनिया वुल्फनी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक इंग्लिशमध्ये आणण्याचं काम केलं आहे. आणि आपला जो धडा आहे इंग्रजीच्या पुस्तकातला द न्यू ड्रेस, जो ह्या व्हर्जिनिया वुल्फ यांनी लिहिलेला आहे. त्याच्यानंतर आगाथा ख्रिस्ती रोट क्राईम बेस्ड नॉवेल्स, की क्राईम बेस्ड नॉवेल्स लिहिण्याचं काम ह्या आगाथा ख्रिस्ती नावाच्या लेखिकेने केले. त्यांचे हर्क्यूल पॉयरॉट आणि मिस मार्पेल आर द डिटेक्टिव्ज क्रिएटेड बाय हर, की त्यांनी हे 2 कॅरेक्टर्स तयार जे केले, डिटेक्टिव्स तयार केले, ते खूप प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर जेन ऑस्टिन, हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टॉनी मॉरिसन आणि ॲलिस वॉकर ह्यासुद्धा काही विमेन नॉवेलिस्ट आहे ज्यांनी नॉवेल घडवण्यामध्ये हातभार लावलेला आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या घडामोडी होत असताना भारतामध्ये नॉवेलच्या बाबतीत काय घडामोडी घडत होत्या तर भारतामध्ये इंडियन सिनेरो राजमोहन्स वाईफ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी पहिलं इंग्रजी नॉवेल जे लिहिलं होतं ते म्हणजे राजमोहन्स वाईफ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. ते त्याच्यावर सिरियल बनवली गेली द इंडियन फील्ड नावाची.
त्याच्यानंतर मुल्कराज आनंद नावाचे नॉवेलिस्ट हे इंडियन. R.K. नारायण मालगुडी डेजसाठी जे प्रसिद्ध आहे, ज्यांचा ॲस्ट्रॉलॉजर्स डे नावाचा धडा आहे आपल्याला अभ्यासाला, ते R.K. नारायण. त्याच्यानंतर राजाराव कंठपुरा ही कादंबरी त्यांची प्रसिद्ध आहे. अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुणा जोशी, मनोहर मालगावकर, अमिताव घोष, विक्रम सेठ, उपमन्यू चॅटर्जी, सलमान रश्दी, अरविंद अदिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई, किरण नगरकर हे इंडियन नॉवेलिस्ट होते, ज्यांनी नॉवेलमध्ये हातभार लावला आहे आणि नॉवेल हे खूप चांगल्या पद्धतीने लिहिण्यासाठी प्रयत्न केले. मित्रांनो, नॉवेला. आता नॉवेला म्हणजे काय की ज्याला पूर्ण नॉवेल पण म्हणता येणार नाही आणि शॉर्ट स्टोरी पण म्हणता येणार नाही, म्हणजे नॉवेलचा छोटा भाग ह्या अर्थाने. नॉवेला, द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉवेली, a type of prose fiction which is shorter than full length novel and short stories. की असा साहित्य प्रकार नॉवेला म्हणजे की ज्याला आपण नॉवेल पण म्हणता येणार नाही आणि ज्याला शॉर्ट स्टोरी पण म्हणता येणार नाही. शॉर्ट स्टोरी आणि फुल फ्लेजेड नॉवेल यांच्यामधला साहित्य प्रकार. नॉवेल, धिस वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम इटालियन नॉवेला मिनिंग न्यू. आता नॉवेला हा शब्द नॉवेलीपासून आलेला आहे आणि नॉवेलापासून नॉवेल झालेलं आहे, हे आपण पहिले बघितलं आहे. त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा की कोणता शब्द कुठून आलेला आहे आणि कसा घडलेला आहे. मित्रांनो, नॉवेल आणि नॉवेला याचं डिटेल इन्फॉर्मेशन इथे दिलेलं आहे तुम्हाला. द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम इटालियन वर्ड नॉवेला मीन्स न्यू. नॉवेल हा शब्द नॉवेलापासून आलेला आहे, त्याचा अर्थ न्यू असा होतो आहे. नॉवेल इज वेल स्ट्रक्चर्ड नॅरेटिव्ह अँड सॅटारिस्टिक ऑर रिअलिस्टिक टोन. मित्रांनो, प्रॉपरली स्ट्रक्चर असतं नॉवेल. नॅरेटिव्ह म्हणजे कथानक, सॅटारिस्टिक म्हणजे उपहासात्मक, अँड रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. ह्या गोष्टी त्या नॉवेलमध्ये असतात. आता नॉवेला म्हणजे काय? द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम इटालियन वर्ड नॉवेली मीन्स अ टाईप ऑफ फिक्शन शॉर्टर दॅन नॉवेल अँड बिगर दॅन शॉर्ट स्टोरीज. ती शॉर्ट स्टोरी पण ज्याला म्हणता येणार नाही आणि ज्याला नॉवेल पण म्हणता येणार नाही, त्या दोघांच्या मधला साहित्य प्रकार म्हणजे नॉवेला. नॉवेला इज वेल स्ट्रक्चर्ड नॅरेटिव्ह अँड सॅटारिस्टिक ऑर रिअलिस्टिक टोन. इट फोकसेस ऑन वन इन्सिडेंट ऑर इश्यू विथ वन ऑर टू मेन कॅरेक्टर्स. की मित्रांनो, नॉवेलामध्ये खूप कमी कॅरेक्टर्स असतात, नॉवेल्समध्ये अनेक कॅरेक्टर्स असतात. हा नॉवेलामध्ये 2-3 कॅरेक्टर्स फक्त असतात, हिरो, हिरोईन आणि व्हिलन. परंतु ह्या फुल फ्लेजेड नॉवेलमध्ये अनेक प्रकारचे कॅरेक्टर्स तुम्हाला दिसून येतात. नॉवेलाची स्टोरीसुद्धा शॉर्ट असते. नॉवेलची स्टोरी खूप मोठ्या प्रमाणात असते. प्लॉट्स आणि सब प्लॉट्स त्याच्यामध्ये असतात. मित्रांनो, नॉवेलाची काही उदाहरणं इथं दिलेली आहे. द हार्ट ऑफ डार्कनेस जोसेफ कॉनरॅड, द टर्न ऑफ द स्क्रू हेनरी जेम्स, बिली बर्ड हर्मन मेलविली, डेथ इन व्हेनिस थॉमस मान, सीज द डे सॉल बेलो आणि पर्ल जॉन स्टेनबॅक. की मित्रांनो, जोड्यालामध्ये हे प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे हे तुम्ही पाठच करून टाका. मित्रांनो, व्हॉट आर द इलेमेंट्स ऑफ नॉवेल? की देअर आर 6 इलेमेंट्स ऑफ नॉवेल. नॉवेल असो किंवा नॉवेल असेल, त्यांचे 6 इलेमेंट्सचे, त्या 6 गोष्टी नॉवेलमध्ये अध्यारूते असल्याच पाहिजे आणि असतातच. पहिली गोष्ट, थीम. व्हॉट इज थीम? थीम इज अ सेंट्रल आयडिया ऑफ द नॉवेल ऑर नॉवेला. की ज्या गोष्टीपासून लेखकाने ते नॉवेल लिहिण्याची प्रेरणा घेतली आहे, ती प्रेरणा, ती सेंट्रल आयडिया म्हणजे काय? तर थीम.
इट इज अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट ऑर ट्रूथ पुट फोर्थ थ्रू नरेशन. की मित्रांनो, फिलॉसॉफिकल स्टेटमेंट असू शकतं ते, किंवा सत्य गोष्ट काहीतरी असेल ज्याच्यापासून प्रेरणा घेऊन हे नॉवेल लिहिण्याची प्रेरणा घेऊन नॉवेल लिहिलेलं असतं. समजा संभाजी महाराजांच्या जीवनावर नॉवेल लिहायचं आहे, तर संभाजीचं जीवन ही सेंट्रल आयडिया घेऊन वेगवेगळे घटना त्याच्यामध्ये छत्रपती संभाजींच्या जीवनाच्या टाकलेल्या असतील. तर हे फक्त उदाहरण सांगतोय मी तुम्हाला. प्लॉट म्हणजे काय, तर प्लॉट म्हणजे स्टोरी पूर्ण. द स्टोरी ऑफ ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट्स ऑफ द नॉवेला दॅट मेक द थीम. की मित्रांनो, इव्हेंट्स, समजा सेंट्रल आयडिया घेतली आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाबद्दल एक ग्रंथ लिहायचा आहे, तर छत्रपती संभाजी महाराजांचं जीवनचरित्र ही थीम असणार आहे. आणि त्याची स्टोरी त्यांचा जन्मापासून ते त्यांचा उभारता जो काळ आहे तो सगळा इन्सिडेंट, एक इन्सिडेंट जर मांडले गेले तर ते फुल फ्लेजेड नॉवेल ते तयार होतं आहे मित्रांनो. इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट्स इंटरनल अँड ऑर एक्सटर्नल. की प्लॉटमध्ये कॉन्फ्लिक्टसुद्धा असतं आहे. कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, तर सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी. इंटरनल, अंतर्मनातलं द्वंद्व किंवा बाहेरील द्वंद्व. इंटरनल कॉन्फ्लिक्ट इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर. इंटरनल कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, तर हिरो हा त्याच्या मनातल्या गोष्टींशी झगडत असतो, हे करावं का ते करावं. एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, तर हिरो त्याच्या ऑपोजिट लोकांशी लढत असतो जीवनामध्ये. प्लॉट मे बी सिम्पल ऑर कॉम्प्लेक्स. की प्लॉट हा साधासुद्धा असू शकतो आणि कॉम्प्लेक्स म्हणजे प्लॉट, सब प्लॉट्स, की एक स्टोरी आहे, त्या स्टोरीमध्ये अजून एक दुसरी स्टोरी चालते, अशा पद्धतीने सुद्धा कॉम्प्लेक्स प्लॉट असू शकतो. कॅरेक्टर्स. मित्रांनो, नॉवेलमध्ये अनेक कॅरेक्टर्स अंतर्भावित असतात. 2 टाईप्स ऑफ कॅरेक्टर्स, मेन अँड मायनर. की 2 प्रकारचे कॅरेक्टर्स नॉवेलमध्ये असतात. मेन ऑर सेंट्रल कॅरेक्टर इज कॉल्ड प्रोटॅगनिस्ट. की मित्रांनो, सेंट्रल किंवा मेन कॅरेक्टर जर असेल तर त्या मेन कॅरेक्टरला प्रोटॅगनिस्ट म्हटलं जातं. मग हिरो असेल किंवा एखाद्या कादंबरीची सेंट्रल फिगर ही हिरोईन असेल तर मग तिलासुद्धा प्रोटॅगनिस्टच म्हटलं जातं. द बॅड ऑर ऑपोजिट कॅरेक्टर ऑफ प्रोटॅगनिस्ट इज अँटॅगोनिस्ट. मग व्हिलनच कॅरेक्टर जर असेल तर ते अँटॅगोनिस्ट, हिरो आणि व्हिलन ह्या पद्धतीने. सेटिंग म्हणजे काय, तर बॅकग्राऊंड, की कोणत्या ठिकाणी ते नॉवेल घडतं आहे. इट इज द बॅकग्राऊंड इन विच स्टोरी टेक प्लेस. की ती घटना कुठे घडली आहे ते सगळ्या गोष्टी या सेटिंगमध्ये येतात आहे. इट इन्क्लूड्स प्लेस, पिरियड, टाईम, क्लायमॅट अँड लाईफस्टाईल. की मित्रांनो, ऐतिहासिक गोष्टींवरचं नॉवेल तुम्हाला लिहायचं आहे तर तो काळ, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांवर जर लिहायचं असेल तुम्हाला तर 1635 तुम्हाला जावं लागेल. त्या काळामध्ये काय काय गोष्टी वापरल्या जायच्यात लोकांतर्फे त्याचा अभ्यास करावा लागेल. पिरियड कोणता आहे, त्या पिरियडमध्ये काय काय गोष्टी आहेत, टाईम, क्लायमॅट, त्यावेळेसचं वातावरण कसं होतं, लोकांची राहणीमान कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला ते नॉवेल लिहावं लागतं आहे. मग सेटिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भावित असतात. प्लॉट अँड कॅरेक्टर आर 2 मेजर इलेमेंट्स दॅट आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग. की प्लॉट आणि कॅरेक्टर ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे सेटिंग महत्त्वाची ठरते. सेटिंगमध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात, ते प्लॉट आणि कॅरेक्टर. कॉन्फ्लिक्ट. द स्ट्रगल बिटवीन ऑपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. की मित्रांनो, द्वंद्व ज्याला आपण म्हणतो आहे ऑपोजिट फोर्सेसमध्ये, ते घडल्याशिवाय तुमचे नॉवेलमध्ये मजा येत नाही. हिरो त्याच्यानंतर व्हिलन यांचं भांडण असलंच पाहिजे, काहीतरी कॉन्फ्लिक्ट तिथं असलं पाहिजे, तर त्या कादंबरीमध्ये
थोडी इंटरेस्ट येतो आहे. इट इन्क्रीजेस इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी, की ह्या द्वंद्वामुळे क्युरिओसिटी आणि इंटरेस्ट आपला वाढतो आहे. त्याच्यानंतर 6वा महत्त्वाचा घटक नॉवेल किंवा नॉवेलचा, लँग्वेज अँड टेक्निक्स used by the author for the narration of the course of events is called style. की लँग्वेज आणि वेगवेगळ्या टेक्निक्स ज्या यूज केल्या जातात ऑथरकडनं ते नॅरेशन करण्यासाठी, ती कथा सांगण्यासाठी, ते इव्हेंट्स सांगण्यासाठी, इट इज कॉल्ड स्टाईल. या स्टाईलमुळे सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात ते नॉवेलचे, ते आपण आता बघू. स्क्रीनवर तुम्हाला टाईप्स ऑफ नॉवेल दिसतं आहे. त्याच्यामधला पहिला टाईप रिअलिस्टिक नॉवेल. रिअलिस्टिक नॉवेल म्हणजे काय तर वास्तववादी कादंबऱ्या. इट गिव्ज द इफेक्ट ऑफ रिअलिझम, की वास्तवतेचं चित्रण ते दाखवत आहे, घडवत आहे. त्याच्यामधला रिअलिस्टिक नॉवेलचा बेस्ट प्रकार कोणता आहे तर नॉवेल ऑफ मॅनर. मॅनर म्हणजे शिष्टाचार, की शिष्टाचाराबद्दलचं नॉवेल ते रिअलिस्टिक नॉवेल आहे. रिअलिस्टिक नॉवेलचा एक प्रकार आहे, म्हणजे त्याचं उदाहरण आहे. इट हॅज कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स विथ मिक्स्ड मोटिव्स दॅट आर रूटेड इन द सोशल क्लास, की समाजामधल्या ज्या काही चालीरीती आहे ते कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्सनी, वेगवेगळ्या कॅरेक्टर्सनी ते दाखवलं जातं आहे. मिक्स्ड मोटिव्ज, त्या प्रत्येक कॅरेक्टरचा मिक्स्ड मोटिव्ह म्हणजे हेतू असतो आहे. सोसायटीमधल्या चालीरीतींशी रिलेटेड ते नॉवेल असतं. इट इज कॉल्ड रिअलिस्टिक नॉवेल. त्याच्यानंतर पिकॅरस नॉवेल. पिकॅरस म्हणजे अप्रामाणिक. द वर्ड पिकॅरस इज ओरिजिनेटेड फ्रॉम स्पॅनिश वर्ड पिकॅरो विच मीन्स अ रग. रग म्हणजे काय बदमाश, की असा मनुष्य की ज्याला सामान्यतः चांगल्या वागणुकीची सवय नसते. म्हणजे समाजाने मांडून ठेवलेल्या ज्या चालीरीती आहे त्याच्याशी तो रिलेटेड न होता स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे वागतो. द वर्ड पिकॅरस इज ओरिजिनेटेड फ्रॉम स्पॅनिश वर्ड पिकॅरो विच मीन्स अ रग. इट नॅरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ प्रोटॅगनिस्ट इन एपिसोडिक फॉर्म, की मित्रांनो हिरोचे जे वेगवेगळे ॲडव्हेंचर्स आहे, त्याच्या लगबी आहे, त्याचा शूरपणा आहे, तो ह्या नॉवेलमध्ये एपिसोडप्रमाणे मांडलेला असतो. ते म्हणजे पिकॅरस नॉवेल. हिस्टॉरिकल नॉवेल, की ऐतिहासिक कादंबरी. इट सेट्स इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग, की मित्रांनो ऐतिहासिक कादंबऱ्या हे तुमचा प्रेझेंट काळ सोडून घडलेल्या घटनांबद्दल असतात. त्याच्यामुळे तुम्हाला भूतकाळातल्या गोष्टींबद्दलची इन्फॉर्मेशन त्या ऐतिहासिक कादंबऱ्यांमधून मिळते. एपिस्टॉलरी नॉवेल. एपिस्टॉलरी म्हणजे पत्र देवाणघेवाणीतून जे नॉवेल तयार होतं आहे, कॅरेक्टरायझेशन तयार होतं आहे, ते म्हणजे एपिस्टॉलरी नॉवेल. द वर्ड एपिस्टॉलरी इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड एपिस्टोला. एपिस्टोला ज्याचा अर्थ आहे लेटर. एपिस्टोला हा लॅटिन वर्ड आहे आणि एपिस्टोलापासून एपिस्टॉलरी नॉवेलची निर्मिती झाली, त्या शब्दाची निर्मिती झाली आणि त्याचा अर्थ आहे लेटर. In such type of novel, narration is given through letters or diary entries, की डायरींद्वारे किंवा पत्रांद्वारे कॅरेक्टर्सच्या मनातले हावभाव आपल्याला समजता आहे, मानसिकता समजते त्यांच्या डायलॉगवरनं. तर अशा पद्धतीने कॅरेक्टरायझेशन तयार होते. त्या पद्धतीचं नॉवेल म्हणजे काय तर एपिस्टॉलरी नॉवेल. गॉथिक नॉवेल. आता गॉथिक नॉवेल म्हणजे काय तर इट इज अ मिक्सचर ऑफ हॉरर अँड रोमॅन्टिसिझम, की भयानकतेचं आणि अद्भुततेचं संगम असलेलं नॉवेल म्हणजे काय तर गॉथिक नॉवेल. त्यामध्ये इट इन्क्लूड्स टेरर, त्याच्यामध्ये दहशत असते, मिस्ट्री रहस्य असतात, हॉरर म्हणजे भय देणाऱ्या गोष्टी असतात, थ्रिलर रोमॅन्टिक गोष्टी असतात, सुपरनॅचरल अलौकिकता त्याच्यामध्ये असते,
डूम, डूम म्हणजे नाश पावणे, डेथ मृत्यू त्याच्यामध्ये दाखवलेले असतात, डिके, डिके म्हणजे कुजणे ह्या अर्थाने, हॉन्टेड बिल्डिंग्स पछाडलेल्या बिल्डिंग्स त्याच्यामध्ये दाखवलेल्या असतात. अशा पद्धतीने अद्भुततेने आणि हॉररने रोमांचकतेने नटलेलं नॉवेल म्हणजे काय तर गॉथिक नॉवेल. त्याच्यानंतरचा नॉवेलचा प्रकार आहे मित्रांनो ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. आता ऑटोबायोग्राफिकल नॉवेल म्हणजे काय, ऑटो म्हणजे स्वतः लिहिलेलं, बायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र, स्वतःहून लिहिलेलं स्वतःचं चरित्र म्हणजे ऑटोबायोग्राफी. आता याच्यामध्ये तुमच्या जीवनाचं दुसऱ्यांचं जर तुम्ही लिहिलं जीवनचरित्र ते बायोग्राफी होईल मित्रांनो. ऑटोबायोग्राफी म्हणजे स्वतःहून स्वतःच्या जीवनाबद्दल लिहिलेली इन्फॉर्मेशन आणि बायोग्राफी म्हणजे दुसऱ्यांचा जीवनाचा अभ्यास करून लिहिलेलं त्याचं जीवनचरित्र म्हणजे बायोग्राफी. इट इज बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर, गिव्स डिटेल ऑफ हिज लाईफ, की लेखकाच्या स्वतःच्या जीवनाची डिटेल इन्फॉर्मेशन ह्या ऑटोबायोग्राफिकल नॉवेलमध्ये दिलेली असते मित्रांनो. त्याच्यानंतर आहे ॲलेगरिकल नॉवेल. ॲलेगरी म्हणजे रूपकात्मक गोष्टी ज्या नॉवेलमध्ये लिहिलेल्या असतात, मांडलेल्या असतात, ते म्हणजे ॲलेगरिकल नॉवेल. सच टाईप ऑफ नॉवेल होल्ड्स टू मिनिंग्स, की रूपकात्मक नॉवेलमध्ये दोन मिनिंग दिलेल्या आविर्भावित असतात. द सरफेस मिनिंग इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग, की वरवर ते नॉवेलची मिनिंग वेगळी असते आणि त्याची जी आतली जी रिअल मिनिंग आहे ती वेगळी असते. इट मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल और फिलॉसॉफिकल. ते पॉलिटिकल असतात, रिलिजियससुद्धा असू शकतात, हिस्टॉरिकलसुद्धा असू शकतात किंवा फिलॉसॉफिकलसुद्धा असू शकतात. जॉर्ज ऑरवेलचं द ॲनिमल फार्म हे खूप प्रसिद्ध पुस्तक आहे ॲलेगरी नॉवेलच्या बाबतीत. कारण वरवर ते आपल्याला असं वाटतं की ॲनिमलची स्टोरी त्याच्यामध्ये, पण त्याच्यामधला आतला अर्थ काय आहे तर रशियन राज्यक्रांतीचं, रशियामध्ये रियालिटी काय होती राज्यक्रांतीनंतर ते तिथं उलगडण्याचा प्रयत्न जॉर्ज ऑरवेल यांनी केलेला आहे. त्याच्यानंतरचा नॉवेलचा प्रकार मित्रांनो उटोपियन किंवा डायस्टोपियन नॉवेल. आता उटोपियन म्हणजे काय तर आदर्श असं चित्रण एखाद्या शहराचं किंवा एखाद्या काल्पनिक ग्रहाचं केलेलं असतं, जिथं आदर्शवत लोक राहतात, रूल्स रेग्युलेशन्स पालन करतात, असं एखादं ठिकाण त्याच्यामध्ये रंगवलेलं असतं. आणि डायस्टोपियन नॉवेल, डायस्टोपियन म्हणजे ह्या उटोपियनच्या एकदम विरुद्ध, जिथं कसेही लोक वाईट प्रवृत्तीचे लोक राहतात, अशा पद्धतीचे नॉवेल लिहिलेले असतात. In such type of novel, an imaginary community or society having ideal qualities are created through science fiction. मग सायन्स फिक्शन म्हणजे ग्रहावरचं जीवनमान दाखवलेले, तिथले लोक एकदम व्यवस्थित पद्धतीने रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करून राहत आहे, ते म्हणजे उटोपियन टाईपचं नॉवेल. ते इमॅजिनरी कम्युनिटी त्याच्यामध्ये दाखवलेली असते, आदर्शवत कम्युनिटी दाखवलेली असते. त्याच्यानंतर सायकोलॉजिकल नॉवेल. सायकोलॉजी म्हणजे मानसिकता. आता मित्रांनो इट इज रिलेटेड टू द इंटरनल लाईफ ऑफ प्रोटॅगनिस्ट ऑर अदर कॅरेक्टर्स विथ एक्सटर्नल फॅक्टर्स, की मानसिक द्वंद्वाशी लढत त्या सायकोलॉजिकल नॉवेलमध्ये त्या हिरोची, त्या प्रोटॅगनिस्टची बढती होत राहते, त्याचं जीवनचरित्र उलगडलेलं असतं. त्यानंतरचं नॉवेलचा प्रकार आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. कॉन्शियस म्हणजे आपली चेतना, चेतनेचा प्रभाव असलेलं हे नॉवेल. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन्ड बाय विल्यम जेम्स इन हिज ट्रीटाइज प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी इन 1890. की मित्रांनो ही जी फ्रेज आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही विल्यम जेम्स नावाच्या एका साहित्यकाराने त्याच्या एका लिखाणातून, ज्याचं नाव होतं प्रिन्सिपल ऑफ सायकॉलॉजी, 1890मध्ये जे प्रसिद्ध झालं होतं,
त्याच्यातून तो शब्द आलेला आहे. आणि व्हर्जिनिया वुल्फ यांनी, ते पायोनियर आहे, ते अग्रणी आहे, त्यांनी त्या पद्धतीतलं नॉवेल लिहिण्यास सुरुवात केली. इट मीन्स फ्लो ऑफ थॉट्स, इन्सिडंट्स इन प्लॉट आर इन द सिक्वेन्स of their occurrence. The novelist narrates them as they enter the mind of the character. की मित्रांनो, ह्या स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेसमध्ये आता एखादा हिरो आहे, त्या हिरोला एखादा इन्सिडंट घडला, तो लगेच त्या इन्सिडंटवरनं आपल्याला त्याच्या तरुणपणी किंवा त्याच्या बालपणी तसाच इन्सिडेंट जर घडलेला असेल तर तरुणपणाचा तो हिरो आपल्याला डायरेक्ट त्याच्या पास्टमध्ये 20-25 वर्षापूर्वी घेऊन जातो आहे आणि तो इन्सिडेंट आपल्यासमोर परत मांडतो आहे. ह्या पद्धतीने स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल ती टेक्निक वापरून ते लिहिलेलं असतं. त्याच्यानंतरचं बिल्डुंग्सरोमान, की ह्या प्रकारच्या नॉवेलमध्ये जडणघडणीच्या नोंदणी संबंधित नॉवेल, की हिरोची जडणघडण कशी झाली लहानपणापासून ते मोठेपर्यंत. मग हे बिल्डुंग्सरोमानच्या नॉवेलमध्ये बायोग्राफिकल नॉवेल्ससुद्धा येतं आणि ऑटोबायोग्राफिकल नॉवेल्ससुद्धा येतं. आता जर्मन वर्ड बिल्डुंग्सरोमान इंडिकेट ग्रोथ, की ह्या बिल्डुंग्सरोमानचा अर्थ काय, तर ग्रोथ, वाढ. मग त्याच्यामधलं उदाहरण ह्या बिल्डुंग्सरोमान नॉवेलचं काय, तर बायोग्राफी आणि ऑटोबायोग्राफी. त्याचा आपण आधीच चर्चा केली. लहानपणापासून हिरोची जडणघडण कशी झाली हे ज्या नॉवेलमध्ये मांडलेलं असेल, जर स्वतः हिरोनी मांडलेलं असेल तर ते त्याचं ऑटोबायोग्राफी असेल, आणि त्या एखाद्या माणसाबद्दल दुसऱ्याने लिहिलं असेल ती बायोग्राफी असेल. त्याच्यानंतर 18व्या शतकामध्ये एक अजून साहित्य प्रकार होता पल्प मॅगझिन म्हणून. पल्प म्हणजे काय, कागदाचा लगदा, की चिप पेपरपासून जे मॅगझिन त्या काळामध्ये प्रसिद्ध होतं, म्हणजे पब्लिश केलं जायचं, ते म्हणजे पल्प मॅगझिन. इट वॉज पॉप्युलर इन फर्स्ट हाफ ऑफ 20th century. इट वॉज प्रिंटेड ऑन द चिप पल्प पेपर, की जास्त भारी क्वालिटीचा नाही, चिप असा लगद्याचा पेपरपासून तयार केलेल्या कागदावर हे मॅगझिन पब्लिश व्हायचं, म्हणून त्याला पल्प मॅगझिन म्हटलं जायचं. इट प्रोव्हाइडेड अ बिल्डिंग ग्राउंड फॉर द डिटेक्टिव्ह नॉवेल्स अँड सायन्स फिक्शन्स. की ते पल्प मॅगझिन काय इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यापासून डिटेक्टिव्ह नॉवेल्सची निर्मिती झाली. त्या पल्प मॅगझिननी विषय दिले डिटेक्टिव्ह नॉवेल्स तयार करण्यासाठी. आणि सायन्स फिक्शन, सायन्सबद्दलचे जे नॉवेल्स नंतरच्या काळात लिहिले गेले 20व्या शतकामध्ये, त्याची प्रेरणा ह्या पल्प मॅगझिनपासून मिळालेली. सायन्स फिक्शन, इट डील्स विथ इमॅजिनेटिव्ह कॉन्सेप्ट्स such as futuristic setting, science, technology, space travel, time travel, parallel universes and extraterrestrial life. की मित्रांनो, या सायन्स फिक्शनच्या नॉवेलमध्ये इमॅजिनेटिव्ह काल्पनिक गोष्टी तिथं टाकलेल्या असतात. म्हणजे काल्पनिक गोष्टी म्हणजे काय, तर आज ज्या रोडवर चालणाऱ्या गाड्या आहे त्या उद्या हवेत उडताना दिसतील. त्याच्यानंतर सायन्स टेक्नॉलॉजी वाढलेली असेल. स्पेस ट्रॅव्हल, मनुष्य मंगळावर, चंद्रावर, इतर ग्रहांवर बिनदिक्कत जाऊ शकेल. टाईम ट्रॅव्हल, अशी मशीन तयार होईल की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बालपणी पण जाता येईल. पॅरलल युनिव्हर्सेस, की पृथ्वीसारखे इतर अनेक ग्रह आजूबाजूला असतील, त्याच्यावर तुम्हाला जाता येईल. एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ, की मग परग्रहवासी, त्यांचं जीवन, ह्या काल्पनिक गोष्टी ह्या सायन्स फिक्शनमध्ये रेखाटलेल्या असतात. आता सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं बेस्ट नॉवेलचं उत्तम उदाहरण आहे फ्रँकनस्टेन हे पुस्तक, जे मेरी शेली नावाच्या लेखिकेने 1823मध्ये लिहिलेले. आणि ते पहिलं सायन्स फिक्शन म्हटले गेले. पहिलं सायन्स फिक्शन नॉवेल कोणतं आहे, तर फ्रँकनस्टेन, रिटन बाय मेरी शेली, 1823. हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. आता हे सगळं झालं, या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहे मित्रांनो. परंतु ह्या पाठावर प्रश्न कसे विचारले जातात ते आता आपण बघू. ऑक्टोबर 2022, क्वेश्चन नंबर 5A.
कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर इन्स्ट्रक्शन. आता तुम्हाला 2-2 मार्काचे 2 प्रश्न ह्या भागावर विचारले असतात. पिक आउट ऑड इलेमेंट्स फ्रॉम ईच लाईन, की मित्रांनो ऑड मॅन्स आउट हा प्रश्न इथं विचारलेला आहे. आणि याच्यामध्ये एमध्ये जोसेफ कॉन्रॅड, ग्रॅहम ग्रीन, डॅनियल डिफो अँड अँटोनी बर्गेस अशी 4 नावं दिलेली आहे. आणि तुम्हाला त्याच्यापैकी एक नाव जे ह्या नावाशी रिलेटेड नाही आहे 3 नावांशी, ते तुम्हाला काढून टाकायचं आहे. जोसेफ कॉन्रॅड हा रायटर आहे एक. त्याच्यानंतर ग्राहम ग्रीन, त्याच्यानंतर डॅनियल डिफो आणि चौथा आहे अँटोनी बर्गेस. आता मित्रांनो जोसेफ कॉन्रॅड, ग्रॅहम ग्रीन आणि अँटोनी बर्गेस हे 20व्या शतकातील नॉवेलिस्ट होते मित्रांनो. त्याच्यामुळे हा जो डॅनियल डिफो आहे तो ऑड मॅन आउट आहे, म्हणून तो आपोआप निघून गेला आहे, त्याला आपण कट केलेलं आहे. त्याच्यानंतर मिस्ट्री, स्टाईल, कॉन्फ्लिक्ट अँड कॅरेक्टर, की नॉवेलचे जे 6 इम्पॉर्टंट पार्ट्स आहे, 6 इलेमेंट्स नॉवेलचे, त्याच्यामध्ये थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, कॉन्फ्लिक्ट अँड लँग्वेज. त्याच्यामध्ये मिस्ट्री कुठेच येत नाही, म्हणून मिस्ट्री हे ऑड मॅन आउट असणार आहे. द टर्न ऑफ द स्क्रू, अफ्रा बेन, राजमोहन्स वाईफ, जेन आयर, की मित्रांनो ह्या 4मध्ये पुस्तकांची नावं 3 याच्यामध्ये दिलेली. अफ्रा बेन ही लेखिका आहे, लेखिकेचं नाव आहे. त्याच्यामुळे 3 पुस्तकांची नावं आहे आणि त्या पुस्तकांच्या नावामध्ये एक नाव ह्या लेखिकेचं आलं आहे, म्हणून ते अफ्रा बेन ही ऑड मॅन आउट होणार आहे. त्याच्यानंतर ड्रामा, नॉवेल, सायकॉलॉजी आणि पोएट्री, की मित्रांनो साहित्याचे प्रकार दिलेले ड्रामा, नॉवेल, पोएट्री. आणि त्याच्यामध्ये सायकॉलॉजी हा नॉवेलचा एक प्रकार आलेला आहे, त्याच्यामुळे तो ऑड मॅन आउट ठरतो आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5A, त्याच्यामधला दुसरा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज अँड रिराईट. द नॉवेल ॲज अ लिटररी जॉन हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 years. की मित्रांनो तुम्हाला रिकाम्या जागा भरा असे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातील. मग 2500, 2000 आणि 500 इयर्स याच्यापैकी 2000 वर्षाचा इतिहास आहे नॉवेलला. द न्यू लिटरेचर रिटर्न इन 18th century वॉज कॅरेक्टराइज्ड बाय स्पिरिट ऑफ रिॲलिझम. ते स्पिरिट ऑफ रिॲलिझम हे बरोबर उत्तर आहे. मिस्ट्री आणि फॅन्टसी ते 2 गोष्टी तिथे दिलेल्या होत्या, पण त्याचं उत्तर आहे स्पिरिट ऑफ रिॲलिझम. इन ॲलेगरिकल नॉवेल द सरफेस मिनिंग इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग. की ॲलेगरिकल नॉवेलमध्ये खरंच सरफेस मिनिंग वेगळं असतं आणि सिम्बॉलिक मिनिंग वेगळं असतं. त्याचं उदाहरण आपण ॲनिमल फार्मचं घेतलेलं आहे. जेम्स, इथे हे उत्तर विल्यम जेम्स असणार आहे, कारण विल्यम जेम्सनी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस फ्रेज कॉइन केली. जर पायोनियर विचारलं असतं तर व्हर्जिनिया वुल्फ हे उत्तर आलं असतं मित्रांनो. त्याच्यानंतर मार्च 2022 प्रश्न कसे विचारले होते ते बघू मित्रांनो. क्वेश्चन नंबर 5A, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर इन्स्ट्रक्शन्स. मॅच द पेअर्स. आता इथे मॅच द पेअर्समध्ये मुरासाकी सिकिबू यांनी कोणतं नॉवेल लिहिलं आहे? पहिलं इंग्लिश नॉवेल जर असेल किंवा पहिलं नॉवेल जर असेल तर ते मुरासाकी सिकिबूंची टेल ऑफ गेंजी किंवा जेंजी काय म्हणता येईल ते म्हणा, टेल ऑफ गेंजी. जोनाथन स्विफ्टचं गलिवर्स ट्रॅव्हल्स, जॉन बनियांचं द पिलग्रिम्स प्रोग्रेस, बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांचं राजमोहन्स वाईफ, ह्या जोड्या ऑलरेडी लावलेल्या आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ऑड मॅन्स आउट, अमिताव घोष, विक्रम सेठ, हेनरी फिल्डिंग आणि अमिता देसाई. तर याच्यामध्ये अनिता देसाई याच्यामध्ये तुम्हाला एक फक्त हेनरी फोल्डिंग हे फॉरेनर
नॉवेलिस्ट आहे, त्याच्यामुळे ते ऑड मॅन आउट आहे, बाकी सगळे 3 इंडियन्स आहे. प्लॉट, नॉवेला, सेटिंग आणि थीम. पुन्हा एकदा इलेमेंट्स दिलेले आणि नॉवेला हा नॉवेलाचा एक भाग आहे, एक प्रकारचं छोटं नॉवेल आहे, ते म्हणजे नॉवेला. त्याच्यामुळे प्लॉट, सेटिंग आणि थीम ह्या 3 इलेमेंट्स आहे. हा चौथा इलेमेंट्स नॉवेला नाही आहे, तर तो एक साहित्य प्रकार आहे. प्लेस, टाईम, क्लायमॅट अँड एपिस्टॉलरी. एपिस्टॉलरी हे नॉवेलचा प्रकार आहे मित्रांनो. प्लेस, टाईम अँड क्लायमॅट ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहे. कशामध्ये? तर ज्यावेळेस नॉवेल लिहित आहे सेटिंगमध्ये प्लेस, पिरियड, टाईम, क्लायमॅट अँड लाईफस्टाईल ह्या महत्त्वाच्या गोष्टी सेटिंगशी रिलेटेड. त्याच्यामुळे एपिस्टॉलरी हा ऑड मॅन आउट असणार आहे. हॉरर, मिस्ट्री आणि थ्रिलर. हॉरर, मिस्ट्री, थ्रिलर हे 3 गोष्टी आहे गॉथिक नॉवेलचे. पिकॅरस म्हणजे रग, पिकॅरो, तर तो नॉवेलचा प्रकार आहे आणि हे बाकीचे त्या नॉवेलमधले अध्यारूत गोष्टी आहे, म्हणून ऑड मॅन आउट असणारे पिकॅरस. जुलै 2022 मित्रांनो, जुलै 2022मध्ये रिकाम्या जागा भरामध्ये तुम्हाला विचारलं होतं द वर्ड नॉवेला ओरिजिनेटेड फ्रॉम द इटालियन वर्ड. कोणत्या वर्डपासून हा नॉवेला शब्द आलेला आहे? तर इटालियन वर्डपासून. द सायकोलॉजिकल नॉवेल प्रेझेंट्स द इंटरनल लाईफ ऑफ प्रोटॅगनिस्ट. की सायकोलॉजिकल नॉवेलमध्ये प्रोटॅगनिस्टची म्हणजे हिरोची इंटरनल लाईफ त्याच्यामध्ये डिस्क्राईब केलेली असते. द वर्ड उटोपिया पजेसेस आयडियल क्वालिटीज. वर्स्ट क्वालिटीज डायस्टोपिया सांगते आणि आयडियल क्वालिटीज चांगल्या क्वालिटीज कोण सांगते? उटोपिया ह्या प्रकारच्या नॉवेलमध्ये. इन 18th century मिडल क्लास कुड गेट टाईम फॉर रीडिंग अँड डिस्कसिंग द नॉवेल बिकॉज ॲम्पल फ्री टाईम. की 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाल्यामुळे लोकांना जास्त टाईम मिळायचा आणि त्या टाईमचा उपयोग ते वाचनामध्ये करायचा, म्हणून ॲम्पल फ्री टाईम हे योग्य उत्तर आहे. मॅच द पेअर. आता इथे टाईप्स ऑफ नॉवेल दिलेले मित्रांनो. पिकॅरस नॉवेल म्हणजे काय? तर ॲडव्हेंचर्स ऑफ प्रोटॅगनिस्ट त्याच्यामध्ये नॅरेशन केलेलं असतं. ॲलेगरिकल नॉवेल, द सरफेस मिनिंग ऑफ इट इज डिफरंट फ्रॉम सिम्बॉलिक मिनिंग. हिस्टॉरिकल नॉवेल, ऐतिहासिक गोष्टींबद्दल लिहिलेलं नॉवेल. आणि बिल्डिंग्स रोमान, पत्रांद्वारे प्रोटॅगनिस्टचं माइंड आणि स्पिरिट याची वाढ म्हणजे ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. त्याचं ऑटोबायोग्राफिकल आणि बायोग्राफिकल नॉवेल ह्या बिल्डिंग्स रोमानचं परफेक्ट उदाहरण आहे. त्याच्यानंतर मित्रांनो फेब्रुवारी 2023मध्ये मॅच द पेअर ओरुनोको अफ्राबेन यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे. हार्ट ऑफ डार्कनेस जोसेफ कॉनरॅड. फ्रँकनस्टाईन मेरी शेली, की जे पहिलं सायन्स बेस्ड नॉवेल आहे. त्याच्यानंतर पिलग्रिम प्रोग्रेस जॉन बनियान. ही डायरेक्ट उत्तरं दिली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर रिकाम्या जागा भरा. नॉवेल्स विथ इलेमेंट्स ऑफ हॉरर, ब्लडशेड, मिस्ट्री आर कॉल्ड गॉथिक नॉवेल्स. गॉथिक नॉवेल्समध्ये हॉरर, टेरर, डिके, त्याच्यानंतर हॉन्टेड बिल्डिंग्स ह्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भावित आहेत, त्या तिथे येतील. त्याच्यानंतर जर्मन वर्ड बिल्डिंग्स रोमन इंडिकेटेड लेटर्स. बिल्डिंग्स रोमा म्हणजे जडणघडणीशी संबंधित. बिल्डिंग्स रोमा इंडिकेट्स ग्रोथ नॉट लेटर. ग्रोथ हे करेक्ट आन्सर आहे, ते तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर देर आर 6 इसेन्शियल इलेमेंट्स ऑफ नॉवेल. किती इलेमेंट्स आहे नॉवेलचे? 6. थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, कॉन्फ्लिक्ट आणि लँग्वेज. स्ट्रगल बिटवीन द ऑपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. ऑपोजिट फोर्समधलं जे स्ट्रगल आहे त्याला काय म्हटलेलं आहे? कॉन्फ्लिक्ट म्हटलेलं आहे. जुलै 2023 पुन्हा एकदा हार्ट ऑफ डार्कनेस जोसेफ कॉनरॅड. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं आहे द टर्न ऑफ द स्क्रू. हे सगळे नॉवेलाचे उदाहरण आहे मित्रांनो.
हेनरी जेम्स, डेथ ऑफ वेनिस थॉमस मान, पर्ल जॉन स्टेनबॅक. त्याच्यानंतर रिकाम्या जागा भरामध्ये द सेंट्रल आयडिया इन द नॉवेल इज कॉल्ड थीम. द मेन कॅरेक्टर इन द नॉवेल इज रेफर्ड टू ॲज अ प्रोटॅगनिस्ट, की मेन कॅरेक्टरला प्रोटॅगनिस्ट म्हटलं जातं. द स्ट्रगल बिटवीन द ऑपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. मग इंटरनल असेल आणि एक्सटर्नल असेल. लँग्वेज अँड टेक्निक्स यूज्ड इन द नॉवेल इज नोन ॲज स्टाईल, की लँग्वेजची आणि लँग्वेज अँड टेक्निक्स कोणती पद्धत घेतलेली आहे ते नॉवेल एक्सप्लेन करण्याची, त्याला स्टाईल म्हटलं जातं आहे. फेब्रुवारी 2024 मॅच द पेअर नॉवेल अ लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन, की विस्तृत अशी कथा म्हणजे नॉवेल. 18th century स्पिरिट ऑफ रिअलिझम. 2nd and 6th century ग्रीक रोमॅन्सेस. न्यूजपेपर अँड मॅगझिन्स मिडल क्लास रीडर्स, की न्यूजपेपर अँड मॅगझिन का आले, कारण मिडल क्लास हा एक भाग औद्योगिक क्रांतीमुळे तयार झालेला होता आणि ते न्यूजपेपर अँड मॅगझिन्स वाचायचे. त्याच्यानंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज. द नॉवेल दॅट बिअर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग इज कॉल्ड ॲलेगरिकल नॉवेल. ॲलेगरिकल नॉवेलमध्ये 2 मिनिंग असतात, वरवरची मिनिंग वेगळी आणि डीप मिनिंग वेगळी. बेस्ट एक्झाम्पल जॉर्ज ओरवेलचं ॲनिमल फार्म. बिल्डिंग्स रोमान novel is concerned with protagonist overall growth from childhood to adulthood. Bildungsroman म्हणजे ऑटोबायोग्राफिकल and biographical novel. Autobiographical novel is a novel based on author's life. The novel based on an imaginary community possessing the ideal qualities are called utopian novel. की एकदम चांगल्या अशा क्वालिटीज, आयडियल क्वालिटीज ज्या नॉवेलमध्ये दाखवलेल्या असतात ते नॉवेल म्हणजे उटोपियन नॉवेल. 24 कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर इन्स्ट्रक्शन. मॅच द पेअर. सेटिंग म्हणजे काय, तर बॅकग्राऊंड ऑफ द स्टोरी. हे इलेमेंट्स तुम्हाला दिलेले आणि इलेमेंट्सचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मित्रांनो. कॉन्फ्लिक्ट प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी. प्लॉट म्हणजे काय, स्टोरी, कोर्स ऑफ इव्हेंट्स. थीम म्हणजे काय, तर सेंट्रल आयडिया. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन बाय व्हर्जिनिया वुल्फ, की मित्रांनो इथं तुम्हाला पुन्हा एकदा करेक्शन करून घ्यावं लागेल. व्हर्जिनिया वुल्फनी कॉइन नाही केली, तर विल्यम जेम्स यांनी ती संज्ञा स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही तयार केली आहे. आणि ती जास्त प्रसिद्ध कोणामुळे झालेली आहे, तर व्हर्जिनिया वुल्फ यांच्यामुळे. तर याचं खरं उत्तर काय, ते विल्यम जेम्स. फ्रँकनस्टेन इज कन्सिडर ॲज द फर्स्ट नॉवेल बेस्ड ऑन सायन्स टेक्नॉलॉजी. फ्रँकनस्टेन ही मेरी शेलीची जी कादंबरी आहे ती पहिली सायन्स बेस्ड नॉवेल म्हटलं जातं आहे तिला. द वर्ड नॉवेला इज ऑरिजिनेटेड फ्रॉम इटालियन वर्ड, की मित्रांनो नॉवेला हा इटालियन वर्डपासून तयार झालेला आहे. नॉवेलापासून नॉवेल म्हणजे नॉवेली ह्या इटालियन वर्डपासून नॉवेला तयार झालं आहे. नॉवेलापासून नॉवेल. द पिकॅरस नॉवेल नॅरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ द प्रोटॅगनिस्ट, की पिकॅरस नॉवेलमध्ये प्रोटॅगनिस्टचे ॲडव्हेंचर्स फक्त इथं दाखवलेले असतात, की त्याच्या लगबी, की त्यांनी काय काय केले काय की. रॉबिन्सन क्रुसो इज बेस्ट एक्झाम्पल ऑफ पिकॅरस नॉवेल. धन्यवाद मित्रांनो.